नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात जे आगामी काळात परीक्षा होत आहे, TCS पॅटर्नला अनुसरून याच्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या मागणीनुसार सामान्य ज्ञान त्याचबरोबर सर्व विषयांची तयारी आपण यूट्यूबवर फ्री लेक्चरच्या माध्यमातून करून घेण्याचं इथं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, हे तब्बल 4000 PDF प्रश्नसुद्धा तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनला सुद्धा पाहायला भेटेल. ॲप्लिकेशन आहे PP अकॅडमी म्हणून आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. फक्त एवढं क्लिअर करून घ्या, ते प्रश्न हे पेड स्वरूपाचे आहेत. 4000 प्रश्नांची आपण एक मालिका चालवलेली आहे. क्लिअरली सांगायचं झालं तर तुम्हाला माझ्या मित्रांनो ह्या प्रश्नांचा सराव आपल्याला आपलं ॲप्लिकेशन आहे PP अकॅडमी म्हणून, ठीक आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. या सर्व गोष्टींबरोबरच मी आपल्याला माझ्याकडून जेवढं व्हिडिओ लेक्चर घेणं होते, ते सुद्धा त्याच्यामध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. सर्व लेक्चर्स नवीन आहेत. सध्या तरी मी याच्यामध्ये 40 लेक्चर्स घेतलेले आहेत, जे की बुद्धिमत्तेचे 16, मराठीचे 2, सामान्य ज्ञानचे 7 आणि इंग्लिशचे 15 आणि डेली बेसिसवर लेक्चर घेणं सुरू आहेत. 40 फाईल आणि 40 व्हिडिओ सध्या मी आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल केलेले आहे. बॅचच्या संदर्भात सर्व विषयाचे फक्त लक्षात ठेवा, ही नॉन टेक्निकलचे व्हिडिओज आहेत. म्हणजे तुम्हाला टेक्निकल स्वतः करायचं आहे. ही ती बॅच आहे आणि या बॅचमध्ये आपल्याला ₹399 मध्ये सर्व गोष्टी करता येईल. फक्त लक्षात ठेवा, ही ₹399 फी ही PDF स्वरूपात जे प्रश्न आणि त्याची उत्तरं देतोय त्याची आहेत नॉन टेक्निकलच्या प्रश्नांची. पण आपुलकीच्या भावनेमुळे माझ्याकडून जेवढं होईल परीक्षेच्या आदल्या दिवसपर्यंत शिकवणं, तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न करेल. फक्त एवढं मात्र आठवणं सांगतो, की मराठी व्याकरणाचा कोर्स मी तुम्हाला कंप्लीट करून देईल परीक्षेपूर्वी. बाकी मी ट्राय करेल सर्व विषय आणि इंग्रजी व्याकरणाचा जे आहेत ते दुसऱ्या सरांच्या माध्यमातून मी तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला ही बॅच जोपर्यंत लेक्चर अपलोड होत नाही तोपर्यंत फक्त ₹399 घेता येईल आणि इथून 2-3 दिवसानंतर इंग्रजीचे पूर्ण लेक्चर्स अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ₹999 पेड करावे लागेल. सध्या ऑफर सुरू आहे, तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जखमेतील रक्त गोठण्याच्या क्रियेत हे जीवनसत्व महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर तुम्हाला माहिती आहे, जीवनसत्वांचा जो शोध आहे तो फुंक यांनी लावलेला आहे, बरोबर आहे. आता हे जीवनसत्व हे सकाळी कोवळ्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये मिळत असते. त्याचबरोबर हाडे ढिसूळ होतात जर त्याचा अभाव असेल तर. जीवनसत्व जे आहेत याच्यामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. याचा सर्वात जास्त सोर्स गाजर आहे. त्यानंतर याच्या अभावामुळे बेरी-बेरी रोग होतो आणि आपल्या शरीरामध्ये जर कधी जीवनसत्व कमी असेल तर एखादी जखम आपल्याला ज्यावेळेस होते, त्यावेळेस त्याची रक्त बंद होत नाही, रक्तप्रवाह बंद होत नाही. मग या प्रश्नाचं उत्तर आहे के आणि जे जीवनसत्व असते त्याच्या अभावामुळे वांझपणा हा रोग होतो. हे लक्षात ठेवा. तर एवढं महत्त्वाचं होतं. जखमेतील रक्त गोठण्याच्या क्रियेत जीवनसत्वाची जर कधी कमतरता असेल तर रक्त थांबत नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, नाबार्ड या कृषी क्षेत्रातील देशातील सर्वोच्च संस्थेची स्थापना करण्यात आली. तर ती स्थापना कधी झाली होती? लक्षात ठेवा. तर नाबार्डची स्थापना जी होती 12 जुलै रोजी झाली होती. कधी? 12 जुलै 1982 रोजी झाली होती. 12 जुलै 1982 रोजी शिवरामन समिती होती. कोणती? शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार 12 जुलै 1982 रोजी कृषी क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे आणि हिचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे. नाबार्डचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली होती? आता RBIची जी स्थापना आहे ते 1 एप्रिल 1935 रोजी झालं. त्याचबरोबर 1 जानेवारी 1949 रोजी हिचं राष्ट्रीयकरण झालं. ओके. बँकांची बँक किंवा सर्व बँकांचे नियमन करणारी बँक सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर या बँकेची स्थापना RBI ॲक्ट 1934 नुसार झाली आणि ही जी स्थापना झाली होती ती शाही आयोग किंवा ज्याला आपण यंग हिल्टन कमिशन म्हणतो. यंग हिल्टन कमिशनच्या शिफारशीनुसार हे RBIची स्थापना करण्यात आलेली होती. तर RBIचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. RBIचं मुख्यालय कुठे आहे? RBIचं मुख्यालय सुद्धा मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आपण पाहतोय, सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? आता तुम्हाला माहिती आहे गावात सरपंच या पदाला आरक्षण असते, पण उपसरपंच या पदाला आरक्षण नसते. हे IMP करून ठेवा.
तर लक्षात ठेवा सरपंच व उपसरपंच यांचा जो कालावधी असतो तो किती वर्ष असतो? सरपंच व उपसरपंच, तर सरपंच हे 5 वर्षासाठी निवडले जातात आणि थेट जनतेतून निवडले जातात. उपसरपंच हे सुद्धा 5 वर्षासाठी जनतेतून नाही, तर जे लोकं निवडून आलेले आहेत, जे ग्रामपंचायतचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि सदस्यांना आपण दुसऱ्या नावानं ओळखतो. त्यांना सदस्यांना आपण पंच असे म्हणतो. पंचायतीमध्ये महाराष्ट्रात 7 ते 17 कमीत कमी 7 जास्तीत जास्त 17 इतकी तरतूद आहे. तर ग्रामपंचायतीचे जे पंच आहेत ते उपसरपंचाला निवडत असतात. पुढे चालूया आपण. ओके. तर राज्यातील एवढं याच्यावरती क्लिअर सांगायचं झालं तर महाराष्ट्रात जे पंचायत राज अस्तित्वात आलं ते कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार आणि भारतामध्ये कोणत्या? बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार. आणि महाराष्ट्रात सुद्धा 3 पंचायतचे स्तर आहेत. कोणते 3 स्तर आहेत? जिल्हा परिषद, त्यानंतर पंचायत समिती तालुका लेव्हलवर ग्राम पातळीवर काम करणारी ग्रामपंचायत सर्वात कनिष्ठ स्तर मानला जातो. यानंतर आपण पुढे जाऊया. राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणतं? तर राज्यातील सर्वात जे वरिष्ठ पद आहेत ते पोलीस आयुक्त हे सीपी कमिशनर ऑफ पोलीस हे शहराच्या ठिकाणी असतात. पोलीस महासंचालक म्हणू आपण डीजीपी डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस हे पोलीस महासंचालक सर्वोच्च पद आहेत. वरिष्ठ महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक हे जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं एसपीची तरतूद आहे तिथं पोलीस अधीक्षक असतात आणि ही यूपीएससी मार्फत निवडले जातात. याचबरोबर महानिरीक्षक जे आहेत, आता पोलीस अधीक्षकांच्या वरती उपमहानिरीक्षक असतात. महानिरीक्षक आणि महानिरीक्षकच्या वरती विशेष महानिरीक्षक असतात जे परिक्षेत्राचे प्रमुख असतात. राज्यामध्ये सध्या स्थितीमध्ये 8 परिक्षेत्र आहेत. ओके. याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाचा कालावधी जो असतो अडीच वर्षासाठी निवडले जातो ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. पुढे चालूया. पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये जास्तीत जास्त किती कालावधीचा फरक असतो? पंचायत समितीचे जे 2 सभा आहेत त्याच्या जास्तीत जास्त किती कालावधीचा फरक असतो? तर लक्षात ठेवा पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये एका महिन्याचा पेक्षा जास्त फरक नसतो. ओके. महिन्यातून एक सभा त्यांची होतेच. महिन्यातून त्यांची एक सभा होतेच. यानंतर ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तुम्हाला सांगितलं 7 ते 17. ग्रामपंचायत तरतूद कशी आहे? 7 ते 17. यानंतर महाराष्ट्राने पंचायत राज केव्हा स्वीकारले? आज पंचायत राज आपल्याला भरपूर सारे प्रश्न पाहायला भेटतात कारण की आपल्याला त्या टॉपिकच्या अँगलनं मी जवळपास प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ते 4000 प्रश्नाचं जे PDF आहे त्यामध्ये सर्व गोष्टी आहे. ऑफर सुरू आहे सध्या, त्याच्यामध्ये 40 लेक्चर्स घेतलेले आहेत, 40 फाईल अपलोड्स आहेत. तुम्हाला भरपूर सारी तयारी करता येईल. भरपूर सारे क्लास तासाच्या बाहेर आहेत. ओके. आणि मराठी व्याकरण सुद्धा मी चालू केलेलं आहे. मराठी व्याकरणात सुद्धा 2 क्लास झालेले आहेत. टेक्निकल बरोबर आपल्याला नॉन टेक्निकल शिवाय सिलेक्शन मिळणार नाही, एवढं गोष्ट क्लिअर करून घ्या. महाराष्ट्राने पंचायत राज केव्हा स्वीकारलं? तर महाराष्ट्रानं जे पंचायत राज आहे ते स्वीकारलं होतं 1 मे 1962 रोजी आणि या दिवशी महाराष्ट्राची काय स्थापना झालेली होती. आणि कोणती समिती? वसंतराव नाईक समिती. यानंतर पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? तर महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. महात्मा गांधी यांचे स्वप्न होते आणि पंचायत राजला नाव कोण दिलं? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज असं नाव दिलं. पुढचं चालूया आपण. समता संघाची स्थापना कोणी केली? आता समता संघाची जी स्थापना आहे लक्षात ठेवा, समता संघाची स्थापना मधो कर्वे यांनी केलेली आहे. ओके. समता संघाची स्थापना कोणी केली? माधव कर्वे यांनी केलेली आहे. पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते? कांबळे, आंबेडकर, घाडगे की सपकाळ? तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे मूळ आडनाव होते ते सपकाळ होते. ओके. पुढे चालायचं. यानंतर भारताच्या राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते? आता अध्यक्ष, त्यानंतर आपल्याला सल्लागार, त्यानंतर विविध समित्यांचे हेड आणि आपल्याला भरपूर सारे प्रश्न याच्यात विचारतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे होते हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. ड्राफ्टिंग समिती, या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1946 रोजी झालेली होती. यानंतर या प्रश्नाचं उत्तर हे नाही आहे. त्यानंतर भारताच्या राज्यघटनेचे अध्यक्ष SS सिन्हा हे भारतीय राज्यघटनेचे तात्पुरते अध्यक्ष होते, टेम्परवारी. ओके.
पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नात उत्तर होणार नाही. भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होईल आणि तात्पुरते म्हटलं तर मग सच्चिदानंद सिन्हा होईल. मसुदा समितीचे चीफ म्हटलं तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होईल. एवढ्या गोष्टी क्लिअर पाहिजे आपल्याला. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? विधानसभा म्हटलं तर 288, परिषद म्हटलं तर 78. ठीक आहे, परिषद म्हटलं तर 78. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे सरन्यायाधीश राजीनामा कोणास देतात? भारताचे सरन्यायाधीश राजीनामा कोणाला देणार? डायरेक्ट राष्ट्रपतींना देणार, पंतप्रधानांना नाही. भारताचे सरन्यायाधीश जे आहेत राजीनामा हे भारताच्या राष्ट्रपतीस देणार. पुढचा प्रश्न आपण पाहूया. भारतात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास कोण मूलभूत हक्क रद्द करू शकतो? लक्षात ठेवा, भारतात जर कधी आणीबाणीची, आता आणीबाणी 3 प्रकारच्या आहेत. कलम 352, कलम 356, कलम 360. इथं 352 म्हटलं तर राष्ट्रीय आणीबाणी जे भारतामध्ये आतापर्यंत 3 वेळा लागलेली आहे. 1962 लागली, 1965 ला लागली आणि माझ्या मित्रांनो एक लागली असेल 1975 ला, हे लक्षात ठेवा. ओके. याचबरोबर 356 65 ला लागली, एकदा कन्फर्म करता, 1971 असेल. त्यानंतर 1975 25 जूनला लागलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. हे राज्य आणीबाणी आहे आणि राज्य आणीबाणी म्हणजे याला राष्ट्रपती राजवट म्हणतात, जे राष्ट्रपती लागतात. आणि हे आर्थिक आणीबाणी जे आतापर्यंत एकदा लागलेली नाही. तर भारतात काय युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा परकीय आक्रमणांपासून जर कधी अ, राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करतात. कोण करतात? आणीबाणीची घोषणा राष्ट्रपती करत असतात, एवढं लक्षात ठेवा. तर त्यामुळे त्या आणीबाणीमध्ये मग मूलभूत हक्क रद्द होतात, एवढं क्लिअर करा. राज्यघटनेत भारताचे वर्णन कसे केलेले आहेत? एकात्म राज्य, संघराज्य, राज्यांचा संघ, केंद्रशासित प्रदेश. भारत कसा आहे? संघांचा राज्य नाही आहे, राज्यांपासून भारत काय एक देश बनला आहे. मग भारत कसा आहे? राज्यांचा संघ आहे. भारत कसा आहे माझ्या मित्रांनो? राज्यांचा संघ आहे. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे? आता वटहुकुमाची कलम म्हटलं राष्ट्रपतीची तर 123. राष्ट्रपतीची कलम हे आहे किती? 52. आणि दयेचा अधिकार जो आहे, तो दयेचा अधिकार किती आहे मग? कलम 72 आहे. कलम 124 कशा संदर्भात आहे? उच्च न्यायालयाच्या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात आहे. उच्च न्यायालयाच्या संदर्भात 214 कलम आहे. यानंतर माझ्या मित्रांनो, कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी घटना दुरुस्ती म्हणतात? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी घटना दुरुस्ती म्हणतात? म्हणजे छोटं ते 42वी घटना दुरुस्ती आहे. 1976 साली झालेली होती. हे 1978 साली झालेली होती, लक्षात ठेवा. आणि हे 1992 चे आहेत, ज्या पंचायत राजच्या संदर्भात घटना दुरुस्त्या होत्या, एवढं लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाची स्वीकृती केव्हा करण्यात आली? आता पहा, स्वीकृत केव्हा केलं, लागू केव्हा केलं? ओके. तर भारतीय संविधानाची जी स्वीकृती आहे, भारतीय संविधानाची जी स्वीकृती आहे, ते कधी करण्यात आली? तर ते करण्यात आली माझ्या मित्रांनो, किती? 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृती केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते संविधान कसं लागू करण्यात आलं. 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 22 जानेवारी रोजी सुद्धा प्रस्ताविका भरपूर साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे एक तारीख आपल्याला तितकं महत्त्वाचं आहे. स्वीकृती 26 नोव्हेंबर, म्हणून आपण संविधान दिवस साजरा करतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे कोणी जगाला दिली? स्वातंत्र्य, समता, बंधुता फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला दिलेली आहे. कोणती? फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला दिलेली आहेत. 5 फेब्रुवारी 1922 रोजी भारतीय इतिहासात कोणती महत्त्वाची घटना घडली होती? तर लक्षात ठेवा, 5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशमधील चौरा-चौरी या ठिकाणी घटना घडली होती. आंदोलक शांततेनं आंदोलन करत असताना काय होतं, इंग्रज येतात, लाठीमार करतात. त्यामुळे मग चिडून त्यावरती आंदोलक काय करतात, की पोलीस स्टेशनला जाऊन टाकतात. त्यामुळे 23-24 पोलीस कसे होरपळून मरतात. आणि मग हे जे चालू झाली होती असहकार चळवळ, ठीक आहे, सॉरी हे तर उत्तर होणार नाही याचं. असहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920 ला चालू झाली होती. ठीक आहे, 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांच्या मृत्यू याच दिवशी होतो. आणि माझे मित्रांनो, या दिवशी भारतात एक असहकार चळवळ होते आणि ती 1 ऑगस्ट 1920 ते 5 फेब्रुवारी 1922 पर्यंत पुरते. आणि ते मग काय होते, हिंसा झाल्यामुळे महात्मा
गांधीजी हे असहकार चळवळ बंद करतात. चिडून चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू 1923 साली अलाहाबाद आजचं प्रयागराज या ठिकाणी काय स्वराज्य पक्षाची स्थापना करतात. तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? स्वराज्य पक्षाची. कुठे गेली? अलाहाबाद आजचं प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी काय स्वराज्य पक्षाची स्थापना करतात. तर पुढचा प्रश्न, जहाल व मवाड तसेच मुस्लिम लीग राष्ट्रीय सभा यांच्यात कोणत्या अधिवेशनात समझोता झाला? आता लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, 1907 ला, ठीक आहे, मला हे काढता येत नाही. 1907 ला अधिवेशन भरणार होतं नागपूरला. अधिवेशन कुठं भरणार होतं? नागपूरला. पण काँग्रेसचा जास्त प्रभाव असल्यामुळे ते अधिवेशन कुठं भरलं? ते सुरत या ठिकाणी भरलं. गुजरातमधलं सुरत या ठिकाणी. आणि माझ्या मित्रांनो, इथं अध्यक्ष होते, कोण होते? रासबिहारी बोस. रासबिहारी बोस. आणि या अधिवेशनामध्ये एक जहाल मवाळ अशा राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडते आणि ही फूट माझ्या मित्रांनो, जे ब्रेकअप झालं होतं ते ब्रेकअप हे पॅचअपमध्ये बदलून जाते. कधी बदलते? तर ते बदलते 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये. यावेळेस 2 ऐक्य झाले होते. जहाल आणि मवाड तसेच मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा एक आहे एक होता. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होतात बाबू अंबिकाचरण मुजमुदार. ठीक आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष कुठं असतात? कोण असतात? बाबू अंबिकाचरण मजमुदार हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष असतात. म्हणून 1916चं अधिवेशन लखनौ ऐक्य करार सुद्धा म्हटलं जातं. याला काय म्हणतात? लखनौ ऐक्य करार सुद्धा म्हणतात. हे पुरं थेरी शिकवलेलं बरं मी. तुमच्या बॅचमध्ये ते 9 लाईन सध्या आता अवेलेबल आहे. त्याची प्राइस ही टोटल लेक्चर झाल्यानंतर 2000 होणार आहे. तुम्ही काळजी करू नका, कारण की एवढी मेहनत घेऊन शिकवणं चालू आहे तिथं. तर राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला आहे. राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला आहे. बॉम्बे क्रोनिकल हे वृत्तपत्र सुरू केले की ज्यांना मुंबईचा सिंह म्हटले जाते. लक्षात ठेवा, मुंबईचे जे सिंह आहेत ते फिरोज शाह मेहता यांना म्हटले जाते. आणि मुंबईचे अनभिष्ट सम्राट, मुंबईचे अनभिष्ट सम्राट कोणाला म्हणतात? माझे मित्रांनो, नाना जगन्नाथ शंकर सेठ यांना म्हटले जाते. तेच रेल्वेचे पहिले प्रवासी होते. 16 एप्रिल 1853 रोजी जी पहिली रेल्वे धावली ती मुंबई बोरीबंदर ते ठाणे 33 किलोमीटरची होती. बरोबर आहे. म्हणून रेल्वे दिवस 16 एप्रिल आपण साजरा करतो. इंग्लंडला जाणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी, आणि यांनीच काय आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत सुद्धा मांडला होता. अशा प्रकारे 25 प्रश्न, त्याचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला ती बॅच नक्कीच आवडेल. माझे मित्रांनो, त्यामध्ये काही फ्री लेक्चर्स मी अवेलेबल केलेले आहेत, डेमो लेक्चर्स म्हणून. त्याच्यामध्ये काही फाईलसुद्धा आहे फ्रीमध्ये, ते तुम्ही पाहू शकता. ही ती बॅच आहे. आपल्या ॲप्लिकेशनला, ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. 40 लेक्चर आणि 40 फाईल सध्या इथं अवेलेबल आहेत. ज्या फाईल्स आहेत त्याचे सगळ्यात खाली त्याचे उत्तर दिलेले आहेत. त्याच्यातून तुम्ही चेक करा तुम्हाला किती मार्क येते. ॲव्हरेजली 15 प्रश्नापैकी जर तुम्ही टेक्निकल पदाचा फॉर्म भरलेला असेल, इंग्रजीचे सध्या 15 व्हिडिओ अवेलेबल झालेले आहेत. ते रेग्युलर बेसिसवर व्हिडिओ अपलोड होत आहे. तर विनंती आहे सर्वांना, नक्की त्या बॅचला जाऊन व्हिजिट करा आणि तुमच्या तयारीला चालना द्या. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. तुमचे कोणी या संदर्भात फॉर्म भरले असेल तर त्यांना सांगायला विसरू नका. याआधी ऑलरेडी मराठी व्याकरणाचे 2 व्हिडिओ घेतले मी, ते तुम्ही पाहू शकता. माझं शिक्षण सांगायचं झालं माझे मित्रांनो, तर मी शिक्षण शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तर माझं नाव आहे प्रफुल्ल पवार. मी 3 विषयात MA, त्याचबरोबर सोशिओलॉजी, मराठी आणि राज्यशास्त्रामध्ये MA केलेलं आहे. पॉलिटिकलमध्ये सेट-पेट, PhD आणि बिलीफ सायन्स केलेलं आहे. अशा प्रकारे छोटासा माझा प्रयत्न असणार आहे आपल्याला शिकवण्याचा. मी विनंती करेल, नक्की तुम्ही या गोष्टीला सहभागी व्हा. थँक यू सो मच.